सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदी केली जाते. त्यामुळे बाजारपेठ जी आहे सोन्याच्या बाजारपेठामध्ये कशा पद्धतीने गर्दी आहे, सगळी गर्दी पाहायला मिळते. PN ज्वेलर्स मध्ये मी आहे आणि ग्राहकामध्ये जो आहे सोन्याचे दर जरी वाढलेले असले तरी उत्साह पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने ही गर्दी सगळी आहे ते पाहायला मिळतं. आपल्यासोबत इथले ओनर्स आहेत. काय सांगाल, दर काय आज आहेत आणि कसा उत्साह लोकांमध्ये आहे? नमस्कार. गेल्या वर्षीच्या तुलनेत रेट जवळजवळ डबल झालेले आहेत, तरी पण ग्राहकांचा प्रतिसाद मागचे एक 7-8 दिवसापासून भरपूर आपल्याला मिळतोय. आणि ह्यावेळी आम्ही एक 22 कॅरेट ज्वेलरी बरोबर 18 कॅरेट ज्वेलरी पण लॉन्च केलेली आहे. त्याला पण ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. त्याचबरोबर आपल्या दुकानामध्ये डायमंड पण आहेत आणि चांदीच्या वस्तू पण आहेत. चांदीचे रेट पण आता कुठच्या कुठे गेले ते सगळ्यांनाच माहिती आहे. आणि रिस्पॉन्स तरी पण लोकांचा चांगला मिळतोय, त्यामुळे लोकांनी खरेदी करत राहावे. रेट भविष्यात वाढतच जाणार आहे. काय सोन्याचे दर होते एक 8-10 दिवसापूर्वी, आज दर काय आहेत आणि लोकांमध्ये हे दर कमी जास्त झाल्यामुळे काय उत्साह आहे का? 8 दिवसापूर्वी सोन्याचा दर थोडा जास्त होता, म्हणजे 1,32,000 पर्यंत रेट होता. तो आता थोडासा एक 4 दिवसात उतरतोय, तरी पण लोकांमध्ये अशी भावना आहे की सोन्याचे दर भविष्यात वाढतच जातील. त्यामुळे लोकांमध्ये सोने खरेदीचा उत्साह जेवढा होता दसऱ्याच्या वेळी तेवढाच आता सुद्धा आहे आणि भविष्यातही तो तसाच राहील असं आम्हाला खात्री वाटते. हे दर वाढल्यामुळे खरेदीमध्ये काही समविषमता दिसते. समविषमता म्हणजे लोकांचा मोठे दागिने घेण्याकडून छोटे दागिने घेण्याकडे कल शिफ्ट झालेला दिसतोय. पण त्याचबरोबर लोक आता 22 कॅरेटच्या ऐवजी 18 कॅरेटकडे पण वळताना दिसत आहेत आणि डायमंडच्या वस्तूंकडे जास्त वळताना दिसत आहेत. आपल्यासोबत काही ग्राहक आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जातोय. तुम्ही खरेदीसाठी आलात, दर जास्त झालेत की कमी झाले, त्यामुळे तुम्ही आज खरेदीसाठी जास्त काय कल दिसतोय तुमचा? खरेदीसाठी असं काही नाही, दराचा काही विषय येत नाही. दिवाळी सण आहे आपला, त्यामुळे दिवाळीला काहीतरी घ्यावंच लागतं आणि पुन्हा गाडगे म्हटल्यावर योग्य दर आणि चांगली क्वालिटी मिळते, त्यामुळे इथे भेट द्यावीशी वाटते. आणि तसं बघायला डिझाईन पण खूप छान छान आहेत, त्यामुळे मी तर सगळ्यांना म्हणेन की दराचा काही विषय येत नाही. दरवर खाली होत असतो, तुम्ही या आणि नक्की भेट देऊन खरेदी करा. अजून काही ग्राहक आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जातोय. काय सांगाल, तुम्ही पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी करताय, दर कसे आहेत आणि उत्साह वाटतोय का? उत्साह म्हणजे असं आहे ना बघा, ज्यांना सोनं घ्यायचंय ते तर घेणारच, त्यामुळे त्याचा दराशी काय एवढं नाहीये. आणि इट इज अ इन्व्हेस्टमेंट पार्ट. सो नॉर्मली सगळ्यांचा इन्व्हेस्टमेंट कडे पार्ट असतो आणि भविष्यात सोन्याला काही खाली येईल असं वाटत नाही. सो आमचा कल जास्त त्याच्याकडेच आहे, बाकी करण्यापेक्षा, गाड्यांपेक्षा. वहिनी, काय खरेदी केलंय? मंगळसूत्र मंगळसूत्राचं हे चालू आहे, खरेदी चालू आहे. बघतोय की नवीन नवीन काय आहे त्यांचे. पाडवा आहे, त्याच्या निमित्ताने मंगळसूत्रावरती चालू आहे. पाडव्यामध्ये उत्साह असतो. पाडव्यामध्ये म्हणजे दिवाळीतच असं वाटतं सोनं घ्यावं म्हणून. दिवाळीत वाटतं सोनं घ्यावं म्हणून, कारण सगळ्या ग्राहकामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुन्हा गाडगे असेल किंवा इतर सर्व ज्वेलर्स जी दुकान आहेत हे हाऊसफुल झालेले आहेत पाहायला मिळतात. कॅमेरामॅन वेदांत भरत केसरकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग, कुडाळ.